एका गावात एक साधू राहत होता. तो साधू खूप शांत, दयाळू आणि भक्तिमान होता. विशेष म्हणजे तो जेव्हा नाचायचा तेव्हा हमखास पाऊस पडायचा. गावकऱ्यांना पण हे पाहून खूप आश्चर्य वाटायचं. पावसाळ्यात जर वेळेवर पाऊस पडला नाही किंवा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली तर गावकरी लगेच त्या साधूच्या आश्रमात जात. ते त्याच्या समोर विनंती करत, बाबा, आमच्या शेतांना आणि जनावरांना पाण्याची खूप गरज आहे, कृपा करून नाचा म्हणजे पाऊस पडेल. साधू हसून त्यांच्या विनंतीला मान देत नाचायला लागायचा आणि खरोखरच काही वेळातच आकाश कलवंडून जोरदार पाऊस पडायचा. हा चमत्कार पाहून गावकरी आनंदी होत आणि साधूला देवासारखी भक्ती अर्पण करीत. काही दिवसांनी शहरातून 4 मुले गावात फिरायला आली. शहरातील शिक्षण आणि आधुनिकतेमुळे त्यांना स्वतःचा खूप अभिमान होता. गावातील लोकांशी गप्पा मारताना त्यांना समजले की एका साधूच्या नृत्याने पाऊस पडतो. ही गोष्ट ऐकून त्यांना हसू आले. त्यांना या गोष्टीवर विश्वास बसला नाही. हे कसं शक्य आहे? एका मुलाने विचारले. गावकरी म्हणाले, आम्ही अनेक वेळा पाहिले, साधू बाबा नाचले की पाऊस हमखास पडतो. मात्र त्या मुलांना हे मान्य नव्हतं. ते आपल्या शहरी शिक्षणाच्या अहंकारात होते. त्यांनी गावकऱ्यांना आव्हान दिलं, जर साधू नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचलो तरी पाऊस पडायला हवा, आणि जर आमच्या नाचाने पाऊस पडला नाही तर मग साधू नाचल्यावरही पाऊस पडू नये.